नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। काल रात्री 8 वाजता बरोबर पोहोचलो। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 5:45 वाजले मित्रांनो। दावणगिरीला आहे मी आता। आपलं जैन हॉटेल म्हणून आहे, तिथं रात्री 1 वाजता बरोबर इथं आलो। आता 5:30ला उठलो, गेलो, जरा फ्रेश झालो, आता निघते मित्रांनो। कारण की इथं यायलाच 1 वाजला, मग पुढं काय रनिंग कापायचं आणि कसं काय जायचं हाच प्रश्न पडला होता। शेवटी इथंच झोपलो मग, आणि आता सकाळी उठलो। 5चा अलार्म लावला होता, पण उठवानाच, कारण की जरा गाठ आहे इथं या साईडला, त्याच्यामुळे झोपलो परत। आणि शेवटी मग आता उठलोय। अंधारच आहे सगळं बाहेर गेला। सगळा अंधार आहे आणि गाठा जरा बऱ्यापैकी आहे इथं, त्याच्यामुळं काय झोपून उठूची पण वाटत नव्हतं, पण उठायला पाहिजे। गाड्या तर आता दिवेकरची गाडी होती पुढं, पण ते त्यांच्यात आणि आपल्यात भरपूर अंतर आहे, त्याच्यामुळं ते पण त्यांचा पण आताच फोन आलता। त्यांना म्हटलं चलत राहा तुम्ही पुढं, उशीर होईल जरा, आता 2-3 वाजतील असा अंदाज आहे मला पोचता। बघूयात, पहिले निघूयात मित्रांनो। आता जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर पोहोचूयात। साऊथची ब्युटी बघा। सकाळी फ्रेश वाटतं जरा, असं सगळं हिरवगार, सुपारीचे झाड आहेत सगळीकडं, केळीचे झाड, पलीकडं नारळाची झाड, भारी वाटतं एकदम। छोटे छोटे सुपारीचे झाड आहेत बघा। वातावरण मस्त झालंय, गाठ आहे अजून बऱ्यापैकी। जर्किन वगैरे घालून गाडी चालवतोय। नाश्ता नाही केला अजून, नाश्ता करूयात कुठंतरी मध्ये, आधी कडूच्या आसपास नाश्ता करूया। दहा वाजलेत मित्रांनो सकाळचे। नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो, समोर गाडी आपली। हायवेच्या बाजूला छोटीशी टपरी होती, आपल्याला ह्या साईडला जायचंय। हा इयर आलेला दिसतोय बघा आपल्या टायरला। पुलाव खाल्ला, समोरच्या साईडला टपरी आहे बघा छोटीशी, तिथं नाश्ता केला। निघूयात आता आधी मध्ये कुठे थांबायचं नाही, डायरेक्ट कंपनीच्या इथंच जेवण करूयात तिथं जाऊन। साधारण अजून 2-3 वाजणार, 3-4 वाजतील असा अंदाज आहे माझा। तर निघूयात मित्रांनो। मस्त स्पॉट आहे या साईडला, तळ वगैरे। सगळी नारळाची झाडं वगैरे आहेत।
निघूयात मित्रांनो, जरा ऊन तापायला लागला आता. मित्रांनो दुपारचे 2:45 वाजले. RC गिरीला आहे, इथं ट्रान्सपोर्ट आहे, नंदूचं ऑफिस आहे RC गिरीचं. आपला टायर फुटला बघा, चेंज वगैरे करून झाला, लय कुटाणा करायला लागला. राईटचा सेकंडरीचा टायर फुटला. त्याच्यामुळे खूप उशीर झाला. 12 वाजता फुटला. मग स्टेपनी काढली, स्टेपनी लावून परत पुढं आलो आणि ही जी डिस्क आहे ती स्टेपनीच्या टायरला होती. मग ही जी डिस्क स्टेपनीच्या टायरला लावली आणि स्टेपनीची डिस्क आता ह्याला लावली, चेंज केली. कारण की स्टेपनीला जो टायर होता ती डिस्क आउट होती, ते टायर खात होती डिस्क पार्ट, एकदम प्लेन करून टाकला त्या डिस्कनी, आउट येते ही डिस्क. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली. मग आता चाललोय, अजून जेवण नाही केलं बघा. हा टायर बसवला, आता ही डिस्क चेंज केली. हे जी डिस्क स्टेपनीला टाकली आणि ते स्टेपनीची हिला टाकून घेतली परत. खूप मळलं होतं. आंघोळीची सोय आहे इथं, आंघोळ वगैरे केली. आता निघूयात मित्रांनो. आज तर गाडी काय खाली होणार नाही काही केली तरी. अजून आपल्याला संध्याकाळ होईल, म्हणजे 8-9 तरी वाजतील असा अंदाज आहे. त्याच्यानंतर बघू आता, तिथे गेल्यानंतर नंबर तरी लागल. तर निघू मित्रांनो, पुढं कुठं तरी जेवण करूयात. आता मित्रांनो संध्याकाळचे 5 वाजलेत. आलोय आता केअरपेटच्या जरा जवळ आहे, एक 14-15 किलोमीटर केअरपेटला राहिले. चहा प्यायला थांबलो होतो. दुपारी जेवण नाही केलं कारण की 3 वाजले. मला पंक्चर वगैरे सगळं काढता त्यामुळं काय पुढे RC गिरीच्या नंतर जेवू म्हटलो, पण काय अशी एवढी भूक लागली नव्हती. आता चहा पिला आणि एक क्रीम गोल खाल्ला. मागच्या साईडला टपऱ्यात दिसतात बघा, तिथंच खाल्लं. आता निघूयात, आता रात्री जेवण करूयात. कंपनीत जाऊन पहिले एंट्री वगैरे करू. एंट्री तर होणार नाही कारण की एंट्री डायरेक्ट उद्याच होईल. तरी चौकशी करू जाऊन, कमीत नंबर तरी लागला पाहिजे. बघू काय होतं काय नाही. आता भूक नाही आहे. कंपनीची इथं आहेत 2-3 हॉटेल, तिथं जेवता येईल. अलीकडच्या साईडला आपल्याला गाडी लावायला लागेल कारण की ज्या गेटनी एंट्री होती कंपनीच्या तिथं लावून झोपलं तर तिथं चोऱ्या माऱ्यांचे फार प्रकार आहे, त्याच्यामुळे तिथं झोपता नाही येणार. तर निघूयात. पंक्चरमध्ये खूप टाईम गेला मित्रांनो, पण झालं व्यवस्थित. नाहीतर आतापर्यंत पोचलो असतो कधीच कंपनीत. आज एंट्री झाली असती, आपण कंपनीत एंट्री पण आतमध्ये पण गाडी गेली असती. भले खाली नसती झाली तरी उद्या सकाळी आपला नंबर लागला असता. आता 9 वाजता उद्या सकाळी नंबर चालू होतील. त्याच्यानंतर मग 12 वाजतील आपल्या. 12, 1, 2, 3 पण वाजवू शकतात खाली होता. अजून 2-3 गाड्या तरी येतील रात्रीभरात. बघूयात आता, जाऊयात आता डायरेक्ट कंपनीतच जाऊयात. नंबर 1-2 प्रिंट काढायच्यात आपल्याला सिरियल नंबरच्या. तर बघूया आता, केअरपेटच्या अलीकडे कुठं तरी काढू. तेवढं काढल्यानंतर डायरेक्ट कंपनी स्टॉप. निघूयात मित्रांनो. आता केअरपेटला आलोय आपण. नारळ भरायला इथं येतो. सगळ्यात पहिला ब्लॉक चालू केला, फर्स्ट ब्लॉक, तेव्हा इथंच नारळ भरायला आलतो. या मार्केटला खूप वर्ष आम्ही चाललेलो आहे नारळ पाण्यावर. इथं गाड्या दिसतात बघा नारळाच्या आतमध्ये. हे सगळं मार्केट नारळाचं आहे. खूप मोठं मार्केट आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्र वगैरे, MP, UP, फार इथं श्रीनगर वगैरे त्या साईडला पण माल जातो. दिल्ली वगैरे सगळं बघा इथं गाड्या चालल्यात आतमध्ये. बरेच ओळखीचे हे असतील आपल्या गाड्या आता इथं. ऑल ओव्हर म्हणजे इथूनच सगळीकडे जातो. हैदराबाद वगैरे सगळं नॉर्थ साईड सगळी अख्खी राजस्थान वगैरे, जयपूर, दिल्ली वगैरे, पंजाब वगैरे, इथं सगळीकडं
माल इथून जातो. नारळाचं म्हणजे सगळ्यात मोठं मार्केट आहे केआरपेठ म्हणून, कृष्णराज पेठ म्हणून आहे, खूप मोठं मार्केट आहे. बरेच लोक म्हणतात केरळातून नारळ येतो, तमिळनाडूतून येतो वगैरे. तमिळनाडूतून वगैरे, केरळातून वगैरे, आंध्रातून वगैरे कुठून नारळ येत नाही मित्रांनो. कर्नाटकमधूनच सगळीकडे नारळ जातो. केरळवाले नारळ काढत नाही झाडावरचे. तमिळनाडूतून गाड्या आलेल्या मी तर कधी ऐकलेलं नाही आतापर्यंत. कर्नाटकमध्ये भरपूर जागी नारळाचं मार्केट आहे. सगळ्यात मोठं मार्केट आता आहे तर हेच एक केआरपेठ मधलं. पंजाब वगैरे फार जम्मू पर्यंत गाड्या जातात तिथून या साईडनी. खूप म्हणजे खूप मोठं मार्केट आहे. कारण की केरळामधून गाड्या वगैरे नारळाच्या नाही बघितल्या कधी. इथं मार्केट आहे. म्हैसूर रोडला पण मार्केट आहे. केम ड्युटी म्हणून गाव आहे तिथं आहे. मजदूर म्हणून गाव आहे तिथे आहे. आता हुंसूर वगैरे साईडला पण चालू झालंय. असे बारीक बारीक खूप जण आता गाड्या लोड करायला लागले. नाही तर सगळ्यात पहिले तर आम्ही मजदूर मार्केटच्या मजदूरवरून गाडी भरायचो. त्याच्यानंतर केआरपेठला यायला लागलो. म्हणजे ही तर कमीत कमी आता झाले याला 15-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हापासून नारळ वाहते आम्ही. आता 7-8 वर्ष झाले असतील नारळ बंद केलात. कधीतरी भरतो अचानक, पण असं कंटिन्यू नाही चालत नारळ. पहिले म्हणजे कंटिन्यू खाली झालं की डायरेक्ट नारळालाच यायचं. पुन्हा मार्केटचा माल असायचा, आजूबाजूचा असायचा, हडपसरचा असायचा, काळेवाडी वगैरे त्या साईडचा पण असायचा. सगळ्यात जास्त पुन्हा मार्केट आपलं तिथलाच माल भरलाय. आता इथून साधारण 50-1 किलोमीटर जायचं असेल आपल्याला. 50 पण नसेल अंदाजे सांगतो मी. 8 वाजतील. 8-8:30 पर्यंत पोहोचून जाऊ कंपनी मध्ये. जाऊयात मित्रांनो. सिंगल रोड आहे, जास्त व्हिडिओ काढता नाहीत. मित्रांनो सकाळचे 7 वाजलेत. आज दुसरा दिवस आहे. काल रात्री 8 वाजता बरोबर पोहोचलो. दिवेकर शेठची गाडी होती, भागवत होते त्याच्यावर. आम्ही दोघं नंतर जेवायला वगैरे गेलो. तिथून जेवण वगैरे करून आलो. लगेच झोपलो. 9-9:30ला तर मी झोपलो. कारण की वैतागलो होतो. ते पंक्चर वगैरे झाली होती गाडी, त्याच्यामुळं 2दा टायर खोलायला वगैरे लागले. तर कंटाळा आलता, थकलो होतो. मग लगेच जेवण वगैरे करून आलो आणि झोपून गेलो. आलोय मी आता कंपनीची. इथं समोर दिसती बघा कंपनी. लोक चाललेत, त्याच कंपनीचे कामगार आहेत ते सगळे. आता चाललेत. अजून एंट्री वगैरे केली नाहीये. आता थोड्यात 8 वाजता वगैरे एंट्री चालू होईल. आता जाऊन नंबर लावतो. अजून गाड्या तर दिसत नाही हाऊसिंगच्या वगैरे. आपली एकच गाडी आहे. आता सिक्युरिटीच्या इथं जाऊन एकदा बघून येतो. ते सांगतील किती वाजता या वगैरे. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.